एका गृहिणीचे आनंद राहण्याचे रहस्य तिच्या स्वतःच्याच आरोग्याला प्राधान्य, कामाचे नियोजन आणि छंद जोपासण्यात दडलेले आहे. स्वतःला फक्त घरकाम करणारे न मानता घरचे व्यवस्थापक मानल्यास मानसिक समाधान मिळते. तर नमस्कार मंडळी, मी राणी. आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आपण गृहिणींनी नेहमी आनंदी राहण्यासाठी आपण कोणकोणते नियम पाळले पाहिजे ते आपण पुढे पाहूया. टिप्स नंबर 1. तर स्वतःसाठी वेळ काढा. कारण दिवसभरातून किमान अर्धा तास स्वतःच्या आवडीचे काम करा. जसे की गाणे ऐकणे, वाचणे किंवा व्यायाम करणे. यामुळे काय होते, आपले मूड जे आहे ना खूप जास्त फ्रेश राहते. टिप नंबर 2. तर कामाचे योग्य नियोजन करायचे. घरातील सर्व काम एकाच वेळी न करता त्यांची विभागणी करा. कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी व कामात स्मार्टनेस आणण्यासाठी पूर्ण दिवसाचे टाईमटेबल लिहून ठेवा, जेणेकरून आपले काम पूर्ण टाईमवर होऊन जातं. टिप नंबर 3. सकारात्मक दृष्टिकोन ठरवा. छोट्या छोट्या गोष्टीचा ताण न घेता घरातील व कुटुंबातील आनंदी क्षणावर लक्ष केंद्रित करा, जेणेकरून आपण छोट्या छोट्या गोष्टीत आनंदीमय राहू शकतो आणि आपल्या सगळे कामं ताण न घेता पूर्ण करू शकतो. नियम नंबर 4. तर नकारात्मकता लोकांपासून दूर राहा. जेणेकरून जे लोक सतत टीका करतात किंवा ऊर्जा कमी करतात किंवा निगेटिव्हिटी पसरवतात, अशा व्यक्तीपासून मानसिक अंतर ठेवा. कारण अशा लोकांमुळे आपलं काम टाईमवर कधीच होत नाही. उलट ते निगेटिव्ह लोकांपासून दूर जेवढं राहता येईल तेवढं आपण पॉझिटिव्ह राहणार आहोत आणि आपले पूर्ण काम टाईमवर होणार आहे. टिप नंबर 5. आभार मानायला शिका. तुमच्या आयुष्यात जे चांगले लोक आहेत त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करा. यामुळे आंतरिक समाधान मिळते. जेवढं आपण आभार मानू तेवढं आपण पॉझिटिव्ह राहणार. जेवढं आपण निगेटिव्ह बोलू तेवढंच निगेटिव्ह राहणार. त्याच्यामुळे खूप जास्त आपल्या स्वतःवर किंवा आपल्या लोकांवर किंवा फॅमिलीवर निगेटिव्हिटीचा असर पडतो. म्हणून चांगल्या लोकांसोबतच राहायला शिका किंवा निगेटिव्ह लोकांना बाजूला करा. तर मंडळी, तुम्हाला कोणत्या गोष्टीचा जास्त ताण येतो का? जसे की घरातील कामांचे नियोजन किंवा कुटुंबातील सदस्यांचे संवाद किंवा स्वतःसाठी वेळ काढणे? तर मला सांगा, जेणेकरून मी तुम्हाला त्यावरील सोपे उपाय सांगू शकेन. तर मंडळी, आजचा ब्लॉग कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. आणि हो, तुम्ही कुठल्या गावातून, कुठल्या शहरातून पाहत आहात माझा व्हिडिओ ते कमेंट करून सांगायला विसरू नका. तर मंडळी, एका गृहिणीचे आनंदी राहण्याचे रहस्य, त्याच्याबद्दल नियम, हे अटी सगळे कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा. लाईक, कमेंट, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून माझा व्हिडिओ तुम्हाला प्रत्येक वेळेस दिसेल.